महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना संयुक्त कृती समितीने आज एक गंभीर मुद्दा उपस्थित केला आहे। मृत बांधकाम कामगारांच्या विधवा महिलांकडून शासनच पैसे उकळत आहे। कॉम्रेड शंकर पुजारी राज्य निमंत्रक यांनी सांगितले की मृत्यू पावलेल्या बांधकाम कामगारांच्या विधवा महिलांना शासनाकडून 10,000 रुपये अंत्यविधी खर्च, महिन्याला 2,000 रुपये 5 वर्षांसाठी आणि 2 लाख रुपयांची मदत मिळायची आहे। पण या प्रत्येक योजनेचा अर्थ दाखल करण्यासाठी महिलांना प्रत्येकी 1,500 ते 2,000 रुपये खर्च करावे लागत आहेत, कारण अधिकारी अर्जावर 500 रुपयांचा स्टॅम्प लावणे बंधनकारक करत आहेत। जरी शासनाने आणि उच्च न्यायालयाने स्पष्ट आदेश दिले असतानाही की शासकीय अर्जासाठी कोणतेही मुद्रांक शुल्क घेऊ नये, या गैरप्रकाराचा महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटनेने तीव्र निषेध नोंदवला आहे। पुण्यात अप्पर कामगार आयुक्त बाळासाहेब वाघ यांना याबाबत निवेदन देण्यात आले आहे। त्यांनी सुद्धा मुद्रांक शुल्क घेणे चुकीचे असल्याचे मान्य केले असून या प्रकरणात शासनाकडे शिफारस केली जाईल असे आश्वासन देखील दिले आहे। संघटनेने मागणी केली आहे की पुणे विभागातील सर्व जिल्ह्यांमधील प्रलंबित लाभ अर्ज तत्काळ निकाली काढावेत। शिष्टमंडळात कॉम्रेड शंकर पुजारी, योगिता शेंडगे, विशाल बडवे, धनंजय वाघमारे, राजेंद्र दिवटे, पांडुरंग मंडले, शहनाज शेख, चंद्रकांत वाघरे आणि मोहन जावीर यांचा समावेश होता। यानंतर श्रमिक पत्रकार संघ पुणे येथे पत्रकार परिषद घेऊन संघटनेने शासनावर तीव्र टीका देखील केली आहे की शासन आपल्या लाडक्या भगिनींची आरती ओवाळत असतानाच बांधकाम कामगारांच्या विधवा महिलांना नावडत्या बहिणींसारखे वागवत आहे। धन्यवाद। पुणे 24 न्यूज, जय श्री डिमळे। मी शंकर पुजारी, महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना संयुक्त कृती समितीचा राज्य निमंत्रक आहे। आज संपूर्ण भारतामध्ये जास्तीत जास्त उपकर गोळा करणारं महाराष्ट्र सरकार आहे। 26,000 कोटी रुपये फंड्स उपकर जमा झालेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये 60 लाख बांधकाम कामगारांची नोंदणी आहे। परंतु हा मंडळाचा कारभार जो आहे तो अत्यंत गलथान पद्धतीने सुरू आहे। त्याच्यावर बांधकाम कामगारांचे प्रतिनिधी नेमलेले नाहीत आणि इतकंच काय की महाराष्ट्र सरकार जे लाडक्या बहिणीचं कौतुक करतं तेच दुसऱ्या बाजूला ह्या ज्या बांधकाम कामगारांच्या विधवा महिला आहेत, ज्या बांधकाम कामगारांचा मृत्यू झालेला आहे त्या विधवा महिलांना त्यांच्या पतीच्या अंत्यविधीची 10,000 रुपये रक्कम ही वार्षिक श्राद्ध झालं तरी मिळत नाही। त्याचबरोबर त्यांनी हजारो महिलांना महिन्याला 2,000 रुपये जे रक्कम द्यायला हवी ती दिलेली नाही आणि 2 लाख रुपये रक्कम सुद्धा मिळालेली नाही आणि हे ते करतच नाहीत। दुसऱ्या बाजूला मात्र ते 4 प्रमुख कंत्राटदारांना या सगळ्या मंडळात जमलेल्या निधीचे लूट करायला देत आहेत। की भांड्याचा सेट जो आहे तो बाजारामध्ये 4,000 रुपयाला मिळतो, प्रत्यक्षामध्ये ते 10,000 रुपये एकेका भांड्याच्या सेटला सरकार त्या कंत्राटदारांना देतं। हा जो दुसऱ्या बाजूला ही सुरक्षा वस्तूंची पेटी आहे आणि अत्यावश्यक वस्तू आहेत ते कंत्राटदारांना 17,000 रुपये देतात। ती पेटी बाजारामध्ये फक्त 5,000 रुपयाला मिळते। मतदान योजनेमध्ये सुद्धा करोडो रुपयाचा गैरव्यवहार झालेला आहे आणि यातली जी सगळी रक्कम जी आहे 21,000 कोटी आतापर्यंत खर्च केलेली त्यातील 15,000 कोटी रक्कम ही संशयास्पद आहे। त्याचं सोशल ऑडिट करायला हे तयार नाहीत। सुप्रीम कोर्टाने आदेश केले आहेत की तुम्ही सोशल ऑडिट करा, हे सोशल ऑडिट करत नाहीत। त्यामुळे सगळ्या कारभारांची चौकशी झाली पाहिजे आणि यासाठी जर आमच्या या मागण्या त्यांनी मान्य केल्या नाहीत, म्हणजे आज बांधकाम कामगार घर बांधणाऱ्या माणसालाही घर देत नाहीत, त्यांच्या मुलांना शिष्यवृत्ती देत नाहीत, वर्षापेक्षा जास्त काळापासून अर्ज पेंडिंग आहेत। किमान महाराष्ट्रामध्ये या 60 लाख बांधकाम कामगारांचे 20 लाख अर्ज प्रलंबित आहेत आणि हे सगळे त्यांचा निपटारा ताबडतोब झाला पाहिजे। त्यासाठी आम्ही 15 दिवसानंतर महाराष्ट्रामध्ये जोरदार आंदोलन करणार आहोत। त्याचबरोबर लोकशाही हक्क सेवा कायदा जो अधिनियम या योजनेला लागू झाल्यामुळे त्याच्याही अंमलबजावणीची मागणी आम्ही करणार आहोत आणि आंदोलन करणार आहोत। धन्यवाद। ठीक आहे।